नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका भावेश होते. तर तुमचा पुन्हा एकदा भावेश होते युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज मी फलटण मध्ये एकच वस्तू होती ना, कालल्या पाण्याने अशी जोर घेतलेली तर सांगून सुद्धा नाही. चहा पिऊ बघू चहाचा कसा विचार आहे. पिऊ. दिस इज सुरेश बाबा वाईफ आहे. सुरेश बाबा आणि त्यांची वाईफ आहे. तर आज कुठे जायचं? आज जायचं आहे रस्त्यावर चालत. आज जायचं आहे रस्त्यावर चालत. आणि आज म्हणजे कालपासून आवडे पब्लिक आले ना इथं आमच्या दिंडी. कम से कम 450च्या आसपास लोक होई. आणि कालला रिंगण झालेला तो मीनी फक्त ब्लॉग नाही टाकला, तर मीनी फक्त व्हिडिओ शेअर केले तुम्हाला. आणि यो सनेश पाटील ब्लॉग तुम्ही पाहू शकता कालचा. त्याच्यानं तुम्हाला 100% रिंगण दिसेल सगळा. कसा तू माहित आहे का, विनावाला बी धावरवलं, मृदुंगवाला बी धावरवलं, भांडीवाली बी धावरवलं, आम्ही बी धावलो. ती माझ्या व्हिडिओ नाही तर तुम्हाला 100% दाखवला असतं. तेव्हा मी इंस्टाला लाईव्हला आलतो, तर तुम्ही इंस्टाला लाईव्ह बघली असेल का मी कसं धावरत होतो त्या. तर आजचा विषय असा जास्ती काही लांब नाही जायचं ना. आमच्या गावांची जरा 2-3 पोरं आल्या, जरा त्यांच्या सोबतच जास्ती राहू. आता आमचा तंबू सोडून झालेला, लोकांचा पण तंबू आम्हाला सोडायला लागले. तसा काही विषय नाही, आमच्याच गावांची माणसं होती, त्यांचा पण तंबू आम्हीच सोडला. आणि बहुतेक आता जरा टाइमवर निघू. आणि 2:30ला 2:45ला उठलेलो, रेडी झालो मस्तपैकी लवकरच ना. मिनटं घालत जरा भूक नाही लागली. टेन्शन नाही आता, कसा पोटा काही असलं काही टेन्शन नाही रे. तर काही लोक नवीन काही लोक जुनी आहे, काही फटाफट सोरला आपला काही लोकांचा बाकी आहे. आपल्या गावचा निवृत्ती दादा पाटील आणि शुभम दादा, चिराग दादा आणि चेतन भाऊचा वारसदार. तर आईले कवाच पाहू शकता रुक्मिणी आहे. आणि आपल्या गावचे माजी उपसरपंच म्हणून ज्याची निवड झालेली आहे आपले गोपीनाथ काका शेलार. जय बुलढाणा किराणा स्टोअरचे करता धरता अध्यक्ष. जय बुलढाणा किराणा स्टोअरचे करता धरता अध्यक्ष. तुम्ही पाहू शकता. आणि काल आल्या सगळी, त्यावेळी आज पायी चालायला सुरू करणार. तर बघू कसा काही विषय होतं पुरं. नंतर आम्ही आमच्या वस्तीवाल्या निघल्या. तर पुढचा प्रवास असते पाऊले झाले ते पंढरीची वाट. आणि पब्लिक तर दिस इज द मॅन भाली मामा. जय श्रीराम. तर आता आम्ही जरा भासाकल्या, तर कुठल्या राणा शेताचे तांडल्या येल्या. रथ पण येणार नाही इकडे, चिखल बघा झाले. आणि आमचा बरा टाइम झाला तिकडं, तर इथल्या रथबीत काही येणार नाही. रथ पण आता फिरून मागवायला लागेल. चिखल आवरा चालायचे पण सुद्धा नाही. आता कोणला आपण कसा काही बोलू नाही शकत, दोष पण नाही देऊ शकत याच्या मुलं झाला याच्या मुलं झाला, तर काही नाही. त्या होत असतं दौरा. आम्ही कच्च्या पक्क्या रस्त्यातून बाहेर निघलेला आहोत. तर पब्लिक पण भरपूर आहे बघा तुम्ही, पब्लिक पण जाम. आमचा रथ सध्या लई माग, आम्ही चाललोय पुरं. तर रथाची आमची भेट होल नाही होल सांगू शकत नाही. पब्लिक तर भरपूर ना. काल पण आमच्या दिल्लीत जाम पब्लिक आले, खास करून आमचा किराणा स्टोर वाला ज्ञानोबा तुकाराम
एक नंबर असं वाटतं का तुम्ही पण या कधीतरी. आता तर मंडळी आमचा रथ पण आलेला, तरी रथ लवकर पोहोचला पण आम्ही लेट पोहोचलो. रथ का लत बोलला भाई तू बघ. रथ बोललो दादा. दादा मी का बोललो आपला बघा भाऊ आपल्या भरपूर साथ आहे. आणि यो मागण्याचा भाऊ तर बारीक बारीक पोरा पण आल्या. बघा तुम्ही अनुभव द्या बारीक पोरांवाले काहीतरी. बघ आमचा बाबू बघ आवऱ्या वयान पायवारी करते ना, योग पण आवऱ्या वयान पायवारी करतं. तर तुम्हाला काही बोलून नाही असा फोर्स नाही करीत तर तुम्ही यात. तर आम्ही बघा गौरी गर्दी बघा गर्दी रे. अजून तर रथ माग थांबलेला आहे. काही बोलायचं आहे का तुला? का बोल ना. अरे एक सारखा कसा बोल तू काहीतरी पहिले बोल. विचार ना. बोल हा जय श्रीराम बोल. जय श्रीराम. करला का माझा. तर मित्रांनो आम्ही रथ जामच आम्ही जाम पुरवल्या रथाच्या. तर आमच्या सोबत चिराग दादा आणि निमू दादा, चेतन भाऊ आणि गोप्या काका आणि शुभम दादा असे आम्ही 4-5 लोक जाम पुरवल्या. परंतु आम्हाला काही चालायला अशी काही तकलीफ नाही वाटत. त्यावेळी थांबल्यान तिथं त्यांचा जरा विसावा म्हणून त्यावेळी जाम थांबल्यान. आवडी थांबल्यान की त्यांना शोध नाही. आम्ही जरासा बदलून चाललेलो. आता बघू नाश्त्याला पोचायला गौरव टाइम लागतं. गर्दी ते जामच. तर सध्या आम्ही काही गर्दीच्या हिशोबाने काही बोलू शकत नाही. तुम्ही पाहू शकता नंदी आल्या इथं. बाहुबली पिक्चर मधल्या 2 नंदी इथं सुटल्या. तर बाहुबलीला मी विनंती करतो की हे 2 नंदी तुम्ही तुमच्या पिक्चर मध्ये घेऊन जा. इथं कुठं फुकाड काही मारला बिरला लोचा होईल ना. मंडळी आमची पालखी इथं जरा जवळ आलेली. आमचा रथ जरा पुढे आलेला आणि फायनली आम्ही रथाच्या रांगलेला. भगवान बाबू आनंद होतो बाबूला वारीला. बरोबर बोलतो अजून बोल. असं आता इकडेच राहावा. इकडेच राहावं. आता इकडेच रूम बघ नाही इकडे. हे बरं बोल इकडेच मग बाबू इकडेच रे आता. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही हे बघा बाहुबलीची बैला. हे बघा बाहुबलीचे बैला. तर तुम्ही इथं 2 बैला सुटल्या आणि त्यांना सांगता 2 बैला तुम्ही जेवून जा. तर मंडळी अशाच प्रकारे आम्ही नाश्त्याच्या ठिकाणी नाही तर कुठेतरी पोचून दे बाबा एकदाचा. बऱ्याच टाइमापूर्वी कानप्याची ब भेटलेली आहे मला. जाम वाट बघत होतो बची. या बला तुम्ही ओळखत असाल आपली ब यू करत तीच मी त्या बसचीच वाट बघत होतो का तुम्हाला परत एकदा दाखवतो त्या आजीला. एकदम असा ठणठणीत या वयाम पण ते पायवारीला येतं. मी तर आश्चर्यचकित झालो तर त्यांचं काही पायवे काही त्रासच नाही. कंटिन्यू चालतात. त्यावेळी डायरेक्ट आळंदीवरून तर डायरेक्ट इथपर्यंत सध्या पायी झाल्या. कुठं बसली नाही काही नाही. म्हणजे गाडी कुठं पुरं नाही आली काहीच नाही. बला मी मानलो बदल तर तू आवडा कसा काय करतो तू पहिल्यांदा नंतर आवडी कशी केली हिंमत केली. पण वारी एकदम आता पूर्ण होईल. तुम्ही पाहू शकता माझ्या ब्लॉगमध्ये.
नाही थोडा बहुत लाग पाठ नाही थोडा बहुत लाग पाठ करा भक्तिभाव धरा बलकट करा भक्तिभाव धरा बलकट तन मन ध्यान द्याला तन मन ध्यान द्याला जरी करणे असेल गोडा देवटका जरी करणे असेल गोडा देवटका काय करायचं राम राम करा आणि आमची पब्लिक जरा नाश्त्याची तयारी चालू आहे. नाश्ता पण जरा देत घेतले तर पब्लिक सध्या थकून बिना बिना बसले तर नाश्त्याला जरा शेवळाया पब्लिक पाहू शकता तुम्ही आमची. आता का उन्हात तर उन्हात नाश्ता तर करून घ्यायलाच लागेल. तर नाश्ता करून झालेला आहे. तर सने बघा झोपले आणि यो समोरवाला काका पण झोपले. याला येऊन कोण मी पण उठत आहे झोपले यो ना. आता लास्ट आता मीने कॅमेरा चालू केले यो पण परत झोपत या. ए झोपायला आले का तू इथं चल. तर आता हंसा पण निघू काही नाही. आता 5 किलोमीटर आले फक्त नंतर वस्ती येईल आमची. आताच आम्ही आमच्या वराडावर पोचलेलो आहोत. तर बाबा सांगत वराड आपला वराड आहे ना. बाबा सांगते जरा माझी पण शूटिंग कर. बाबू बघा कसा कलता गाठल तर पोर्रा ओ बाबूने बनवल्या कारलीची भाजी. कारली आहे लई ताजी. बाबू काही बोलू शकतो का तू आता? सध्या काय बोलू आता गरम भरपूर झाले. तुम्ही जेवायला कधीपासून बनवता? झाली 7-8 वर्ष. याच दिंडीत बनवता का जेवायला? सर्व दिंडीमध्ये त्र्यंबकच्या पण. तर तुम्हाला काय आनंद वाटतोय का? भरपूर आनंद. सेवा करायला मला मजा येते. तर तुम्ही पाहू शकता आम्ही आहोत तंबू जवळ. यो काकांचा तंबू काकांचा रिमोट बरोबर बोल. आणि पाण्याने असा वाखा घेतले. पाणी यायला सुरुवात घेतली ना इथे झटले आम्ही चली करीत. बघा तुम्हाला वारीला आल्या वर्षी मजा असतं पण त्याला मेहनत पण करायला लागतं. पाणी बिणी आल्या वर्षी तरच असतं. आवरे चल्या बिल्या घर असं करायला लागतं आणि तुम्हाला असं वाटतं का आम्ही मजाच करत आहोत. बघा कवरे मेहनत करत आमचा बाबू. तर आता मला पण करून दे. त्याच्या बोलतील का तो नुसता व्हिडिओज करतोय तू काही करीच नाही. तर मी पण जरा मदत करतो. आता मी जेवायला वारायला बसले. आमच्या हाती आले बघा. मला ठेवले पापरांवर. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जेवायला वारून झाले तर मी आता जेवायला बसल्यावर
बघा आज मेनूला काय बिड्ड्याचा वरण, बटाट्याचे उसल, करले की सब्जी. तर मी पण आलो जेवायला आणि तुम्ही पण या. जेवण बिवून झाल्यावर भेटता तुम्हाला. आताच झोपून उठलेला आहो आणि मी माझ्या पप्पाचा प्रवचन ऐकायला गेलतो. तर तुम्हाला ते प्रवचन मध्ये काय व्यक्त केलेले शब्द ते तुम्हाला नक्कीच मी ऐकवेन. आजोबांचा पंजोबांचा भानुदास महाराज याचा पैठण मध्ये कीर्तन होत. तर तो कुर्मदासाला माहित होता की बाबा यो मला कीर्तन श्रवण करायचंच आहे. तर आईला सांगितलं, आई मला तू घेऊन कोण बोलत कृष्णदास महाराज महाराज. आता त्यांनी जो निश्चय केला इथं तो पांडुरंगाला तिथं समजला की माझा कुर्मदास भक्त आता वारी करील, त्याची सोय कशी करायची. त्याला देवाला विचार पाहिला. मग देवाने एक व्यापाराचा रूप धारण केला. मग कुर्मदासा जवळ काय कुर्मदासा कुठे निघाला पायवारीला. मी पण पुन्हा शोधत होतो जोडीदार. बरा झाला तुम्ही बोलतो जोर भेटला. मी पण बोलतो तुमच्या संगीत. मी कोण? मी बोलतो पंढरपूरचा बोलतो तो व्यापारी आहो. मी इकडं माझ्या गावागावनं बोलतो वसुली करायला आल्या. बोलतो माझी वसुली पण होईल ना तुमच्या बरोबर माझी पंढरीची पायवारी पण होईल. ठीक आहे बोलतो चला मग. आता कुर्मदास म्हणजे तो लोटांगण घालीतच ना, हात नाही पाय नाही. तसं समजा देवच ना. आता येऊ त्याच्या बरोबरच पुढे जाऊन त्याची सगळी सोयपाणी करायचं, झोपाची, जेवणा खावण्याची. म्हणजे मी थकल्यासारखा होता ना, त्याला ओरताना ना दिवस होता जायचा काय ओरावला पण. एक दिवशी काय झाला मंगळवेळ्यान मोठा पाऊस झाला ना. तो मिस्त्री काम पण करायचा पण चोखा मेला. गंगी का तर तिथे बरीच ती पाण्या वाऱ्या पाण्याने ती भीत कोसळली ना, बरीच लोक मेली. त्यानं तो चोखा मेला पण त्यानं मेला. तो म्हणजे एकदम म्हणजे देवाचा जीवलग मित्र होता. कारण देव त्याला स्वतः पायरीच्या तिथे जाऊन तर, कारण त्या बडवीताना चोखा मेल्याला आतमध्ये एंट्री नव्हती ना, पायरी जाऊन देव दर्शन द्यायचा बरोबर. मग नामदेवाला बोला, नामदेवा इकडे तू मंगळवाड्याला जाता. बोलतो का देवा? बोलतो माझा बोलतो जीवलग बोलतो चोखा मेला. मी बोलतो फक्त तो बोलतो त्या ढिकाऱ्याखाली सापडले. बोलतो त्याला त्याची हाडा घेऊन देवा बोलतो हाडा घेऊन दे. ते हाडा कशा होता? एक काम करायचं, हाड उचलायचा ना कानाला लावायचा. जेव्हा विठ्ठल नाव येईल तो हाड चोखा मेला. नामदेव महाराज निघाला मंगळवेढ्याला. ते बऱ्याच भिगारे आपलं सरांना होत म्हणजे आखारीचे बरेच होते. हात लावला, कानाला नाही, दुसऱ्या तिसऱ्या 5व्याला 2 हाडा उचलली. काना विठ्ठल असं नाव धरून आवाज आला. मग त्यांनी ते कपडा घेतला, 2-4 अशी हाडा कपड्यात बांधून पंढरपूरला आणून देवाच्या गाभाऱ्यात देवाला चांगले बघा होतं. होतं हा चोखा मेल्याची हाडा आणि तो खोलून खोलून दाखवली. देवाच्या समोर ती हाडा अशी जी फोडल्या नाचायला लागली. बोला पुंडली कवर्दे हरी विठ्ठल काची हाडा अशी नाचायला लागली. जसं कीर्तन नाचाव तशी नक्कीच समाजात नामदेवाच्या पायरीजवळ चोखा मेल्याची बांधलेली. आता पुढे जाऊया आपण नामदेव महाराजाचा कीर्तन पहिले गाभाऱ्यानं सभा मंडप मध्ये. आत्ताच प्रवचन झालेला ना माझ्या पप्पांचा आताच प्रवचन उरकलेला. तर प्रवचन कसा वाटला तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि जय श्रीराम. भावेश ब्लॉग सबस्क्राईब करा. यो